आस्था संस्थेच्या आनंद निकेतन ह्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यासपीठाचे उपस्थित असलेले या संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक अनिलजी सामंत, आमचे मित्र गुरु पावसकर, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे समाज कल्याण खात्याचे मंत्री, समाज कल्याण खात्याचे असिस्टंट डायरेक्टर, आता समाज कल्याण खात्याच्या मंत्र्याबरोबर असलो व्यासपीठावर अन्य मान्यवर, समोर बसलेले मान्यवर, काम करणारे, निरपेक्ष भावनेने वावरणारे अध्यापक वर्ग, ह्या संस्थेक आणि शाळेक सुविधा पुरविणारे, आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीन प्रयत्न करून ह्या सुविधा निर्माण करणारे समाजातले आदर्श नररत्न आणि पालक मित्रांनो, ह्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तान पहिलेच फावटी हांगा येवपाची संद मेळ्ळी. आरोग्य खात्याची हांगा इमारत असली ती आम्ही ह्या कामा खातीर दिल्ली. अत्यंत पडकी इमारत असली, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक बऱ्यापैकी कॅम्पस हांगा निर्माण जाता आसतना पळोवपाक मेळटा. हांगासरले मॅनेजमेंट समाजातल्या दानशूर हे व्यक्तींक हेरून विशेष भुरग्यां खातीर विशेष प्रयत्न करून विशेष सेवा आणि सुविधा हांगा निर्माण करता. हे पळोवन खूप समाधान दिसलें. समाजात एक साधारणपणे दृष्टिकोन असता की जे कठीण आसा ते सरकारान पळोवचे. म्हाका दिसता सरकार सगळ्या गोष्टी कडेन पावूंक शकना. सरकारान कितें करचें ह्यो सूचना जनते कडल्यानूच येवच्यो किंवा ह्या क्षेत्रांत वावरणाऱ्या कार्यकर्त्यां कडल्यान येवच्यो. पण सरकारचे दुखवण्यापेक्षा आपलो सहभाग, आपले कॉन्ट्रिब्युशन, आपलो वेळ, आपले आयडियाज दिवप हे जास्त महत्वाचे असतात. आम्ही ह्या फावटी ह्या बजेटात वोकेशनल सेंटर सुरू करपाक बजेटात प्रोविजन केला. बजेटात प्रोविजन केले म्हणून जायना, ताच्या खातीर स्कीम तयार करची पडटा. ती स्कीम जर खंयच्याय अधिकाऱ्याक दिली जाल्यार भितर त्रुटी उरूं शकता आणि त्यामुळे आम्ही ती स्कीम तयार करपा खातीर जी समिती काढल्या ती अशाच खास विद्यार्थ्यां खातीर जी विद्यालयां चलतात आणि तातूंत जीव तोडून काम करणारे जे व्यक्ती असतात अशाच एक ह्या शाळेतलो एक, त्या शाळेतलो एक, त्या शाळेतलो एक, त्या शाळेतलो एक करून 11 जणांची टीम काढल्या आणि त्या टीमीचो अध्यक्ष हो गुरु पावसकार आसा. म्हणजे सरकारान पैसे दवरल्यात, पण कशा प्रकारे पैसे दिले, कशी स्कीम केली जाल्यार योग्य लोकांपर्यंत योग्य शाळांक पावतली हे ताणी सुचोवचे. म्हज्या अंदाजान फुडल्या अंदू बजेटांतल्या सगळ्योच स्किमी ज्यो वर्सां खातीर असतात, इलेक्शन केन्ना तरी फुडल्या फेब्रुवारी मार्चांत जातलें, त्यामुळे पहिले 2-3 महिने हे साधारणपणे इलेक्शन कोडाक वता.
त्यामुळे 12 महिन्याचे जे बजेट आसा ते आमकां साधारण 9 म्हयन्यांतूच सोंपोवपाचें आसा आणि म्हणून आमी बजेट जाते की लगेच स्किमी करपा खातीर सुरू केले. म्हाका खात्री आसा पावसकाराची इच्छाय खूब आसा. पावसकार ह्या गोष्टी फाटल्यान आसता आणि त्यामुळे योग्य मनशाक हे काम दिलां. स्कीम एक 15 दिसांत जर ताणें आमकां फायनलायज करून दिली जाल्यार मागीर कॅबिनेट एक लॉ डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट जे आमी आठवड्या भितर काम करतले आणि कॅबिनेट एप्रुवलाचेर स्कीम चालू जातली. फुडल्या शैक्षणीक वर्षाच्या सुरवातीकच ही स्कीम तयार आसतली अशी आमची योजना आसा आणि अशें हांव आश्वासनय दिता.